तर हे बघा सगळं मस्तपैकी छान असा अंडा मसाला बनवायचा, अगदी 5 मिनिटांमध्ये रेडी होणार आहे. तर पूर्णपणे छान असा व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. तर बघू शकता मस्त चमचमत आणि झणझणीत असा अंडा मसाला रेडी झालेला आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ बघूया. तर हाय नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन म्हणजे आपल्या चाय किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आपण आज मस्तपैकी अंडा फ्राय बनवणार आहोत. अगदी सोपे पद्धतीमध्ये, जास्त झंझट नाही, जास्त मसाले नाही. आपल्या घरामध्ये जेवढे मसाले आहेत तेवढेच यूज करायचे आणि मस्तपैकी छान अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी करून खायची. तर ही भाजी आमच्या घरी सगळ्यांनाच आवडती. तर ही रेसिपी मी तुम्हाला सेंड करते, नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अंडा फ्रायसाठी काय काय घेतलंय मी तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवते. तर 7-8 अंडे आहेत, ते मी शिजून मस्त मधून कट करून घेतलेत. तर आता हे साईडला ठेवून देऊ आपण. आता अंडे 8 आहे, ते 5 माणसाची भाजी बनवते मी. तर याला मध्ये मस्तपैकी मध्ये शिजून छान अशा मध्यभागी कट करून ठेवलेत. सुक्या मसाला दाखवते. तर सुक्या मसाल्यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतली, 1 चम्मच धना पावडर घेतलाय, थोडी हळद आहे आणि चवीनुसार मीठ आपण नंतर यूज करणार. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. इकडे हिरवी मिरची घेतलेली, अद्रक आहे, लसूण आहे, खूप सारी कोथिंबीर आहे आणि टमॅटो आहे. टमॅटो जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल, पण मी टमॅटो यूज करते. आता बारीक कट करून घ्यायचं आपल्याला टमॅटो. आणि इकडे बघू शकता मस्तपैकी गरम करायला तेल ठेवलेले. तर गॅस कमी आहे म्हणून ते अजून गरम नाही झालं, जस्ट टाकले तेल मी त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपण मसाला काढून घेणार आहेत. तर वाटण काढायचं आहे आपल्याला, तुम्हाला दाखवते मी. मिक्सरचं छोटं भांडं माझं खराब झालं आहे म्हणून मोठ्या भांड्यामध्ये वाटण काढणार आहे. तर बघा ही हिरवी मिरची घालते मी आता. आपल्याला आलं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची. तर बघा खूप सारी कोथिंबीर घेतली, मस्तपैकी धुवून छान मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि 1 कांडी मोठी लसणाची आणि अद्रक आहे. तर आता हे मिक्सरला फिरून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते. आणि कांदा बघू शकता मस्तपैकी बारीक छान असा चिरून घेतलाय. वाटण फिरून घेतलंय मी हे. आता आपण याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले तेल छान मस्त गरम झाले. आता आपण याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेणार आहे मस्तपैकी आणि छान फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला त्याला. तर हे बघा कांदा फ्राय होतो आता आपला मस्तपैकी छानसा. तर हे बघा मस्तपैकी कांदा फ्राय झाला आहे आता आपला. आता आपण याच्यामध्ये जे वाटण काढलं होतं अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ते घालून घेऊ आणि फ्राय करायचे. तर मोठं मिक्सरचं भांडं असल्यामुळे मी थोडंसं पाणी घालून त्याला वाटून काढलेलं आहे. तर थोडंसं फ्राय व्हायला वेळच लागणार आहे आता. तर हे बघा छान असं त्याला पाणी आटायला लागले त्याचं. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे चवीनुसार मीठ, कारण मी मसाल्यामध्ये मीठ घातलं नव्हतं. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. चवीनुसार मीठ घातलंय मी, अर्धा चम्मच पोह्याचा आणि फ्राय करून घ्यायचं मस्त. तर हे बघायला मस्तपैकी छान असा तेल सुटले. आता आपण याच्यामध्ये घालणार आहेत 1 चम्मच गरम मसाला. तर हा चिकन मसाला आहे, एक एव्हरेजचा, तुम्ही कोणताही मसाला घाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गरम मसाला आणि हे जे सुके मसाले दाखवले होते मी ते घालून घेऊ आता. मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला. तर मिरचीचं प्रमाण जे तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा. हिरवी मिरची, पुन्हा लाल तिखट तुम्हाला हवे तेवढं तुम्ही घेऊ शकता. बघा मस्तपैकी छान असा कलर चेंज झाला आहे त्याचा, मस्त छान असा. खूप मस्त होतो अंडा फ्राय, घरी नक्की ट्राय करून बघा. आमच्या घरच्यांना तर सगळ्यांनाच मस्त छान असं आवडतं आणि वेळ पण घेत नाही जास्तीचं. आणि मसाले पण म्हणजे जास्त झंझट नाही करायची, पण चवीला भारी लागते एकदम खायला. तर हे बघा छान अशा तेल सुटले मसाल्याला, तेल बघू शकता. तर थोडासा सुरुवातीला मी कमी गॅसच केलेला आहे, मस्त असं तेल जोपर्यंत मसाला फ्राय होत नाही तोपर्यंत. आता आपण याच्यात टाकून घेणार आहे अर्धा टमॅटो. तर 1 टमॅटो नाही घातला मी, थोडीशी आंबट भाजी होईल म्हणून. तर हे बघा अर्धा टमॅटो घालते याच्यामध्ये आणि हा नरम होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं. ते मसाल्यामध्ये मस्तपैकी तो असा छान नरम होतोय. हे बघा वा मस्त छान असा मसाला झाला याचा, एकदम खतरनाक. तर आता याला नरम होईपर्यंत आपण 2 मिनिट याच्यावर झाकणी ठेवून घेणार आहे. नंतर दाखवते मी तुम्हाला. बघा टमॅटो मस्त छान असं नरम झाले, झाकणी काढून घेतली. आता आपण याच्यामध्ये अंडे सोडून देऊ.
मस्त असे अंडे, छान असं अंडा मसाला. तर हे जे अंडे आहेत तेलात तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. मस्त छान असं तेल टाकायचं, थोडंसं लाल मिरची टाकायची तेलामध्ये, काहीतरी चिमूटभर थोडीशी हळद घालायची, मीठ घालायचं आणि फ्राय करून घ्यायचे. तर काही काहींना नाही आवडत फ्राय केलेले अंडे असे, म्हणजे थोडेसे कडक होतात ना त्याच्यामुळं. तर आता मी ते फ्राय नाही केलेले, आपण लगे याच्यामध्ये अंडा घालून घेतले. तर असेच बॉईल अंडेच, फ्राय नाही केले. तुम्ही एकदा घरी असे मस्तपैकी हे करून बघा, फ्राय करून बघा आणि हे त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालायचे. आता आपण याला मिक्स करून घेऊ छान असं आणि नंतर 5 मिनिट याच्यावर आपल्याला झाकणी ठेवायची, जास्त नाही. आणि आपला अंडा मसाला रेडी होणार आहे. बघा मस्त छान असा मसाला लागतोय त्याला. तर हे बघा 2 मिनिटं आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि अंडा मसाला 2 मिनिटामध्ये रेडी होईल. तर हे बघा मस्त छान असा आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि जेवायला घेणार आहेत. तर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.